नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET पेपर 2 सामाजिक शास्त्र यामधील विषय भूगोल. आज आपण अंटार्क्टिका खंड त्यावरील काही महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, टिंबटिंब हे खंड बराच काळ अज्ञात होतं. त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न दुसरा बघा, 1772 पासून टिंबटिंब खंडाच्या शोध मोहिमांना सुरुवात झाली. त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका. प्रश्न तिसरा, टिंबटिंब या इंग्रजी खलाशाने 1772 मध्ये अंटार्क्टिका खंड शोधण्याची शोध मोहीम सुरू केली. त्याचं उत्तर आहे बघा जेम्स कुक. पुढचा प्रश्न चौथा, हेनरी वुल्स नॉर्वेचा व्यापारी हा टिंबटिंबला अंटार्क्टिका खंडाच्या भूमीवर उतरला. त्याचं उत्तर आहे बघा 1895ला तो अंटार्क्टिका खंडाच्या भूमीवर उतरला. कोण उतरलं होतं? हेनरी वुल्स. पुढचा प्रश्न, इसवी सन 1911 साली टिंबटिंब नॉर्वे नागरिक 4 साथीदारांसह दक्षिण ध्रुवावर पोहोचला. त्याचं उत्तर आहे बघा रोनाल्ड अमुंडसेन. पुढचा प्रश्न 6, दक्षिण ध्रुवाजवळ पसरलेला बर्फाच्छादित जमिनीचा भाग म्हणजे टिंबटिंब होय. त्याचं उत्तर आहे बघा अंटार्क्टिका खंड. प्रश्न 7, टिंबटिंब हे खंड उत्तर ध्रुवाभोवती असलेल्या आर्क्टिक महासागराच्या विरुद्ध बाजूस असल्याने त्याला अँटिआर्क्टिक असे म्हणतात. यावरूनच याचे नाव हे टिंबटिंब खंड पडले आहे. तर याचं उत्तर बघा अंटार्क्टिका खंड पडला आहे. पुढचा प्रश्न 8, अंटार्क्टिका खंडाचा शोध गेल्या टिंबटिंब वर्षात लागला आहे. त्याचं उत्तर आहे बघा 200 वर्षापूर्वी याचा शोध लागला आहे. प्रश्न पुढचा, अंटार्क्टिका खंड हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील टिंबटिंबव्या क्रमांकाचे खंड आहे. ते खंड कितव्या क्रमांकाचे आहे? 5व्या क्रमांकाचे. पुढचा प्रश्न 10, अंटार्क्टिका द्वीपकल्पावर टिंबटिंब पठार आहे. तर कोणतं पठार आहे? डायर पठार आहे. प्रश्न 11, अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर टिंबटिंब आहे. त्याचं उत्तर आहे बघा विन्सन मॅसिव्ह. पुढचा प्रश्न 12, टिंबटिंब हे खंड सर्वात कमी तापमानाचे असून वर्षभर बर्फाच्छादित असते. तर अंटार्क्टिका हे खंड सर्वात कमी तापमानाचे असून ते वर्षभर कसं असतं? बर्फाच्छादित असतं. पुढचा प्रश्न 13, टिंबटिंब ध्रुवाजवळील भागात 6 महिने रात्र आणि 6 महिने दिवस असतो. त्याचं उत्तर आहे बघा दक्षिण ध्रुवाजवळ. प्रश्न 14, जागतिक तापमानवाढीमुळे अलीकडच्या काळात टिंबटिंब या खंडातील काही हिमनद्या आक्रसू लागल्या आहेत. त्याचं उत्तर आहे बघा अंटार्क्टिका. पुढचा प्रश्न 15, इसवी सन 1939 ते 1941च्या दरम्यान सर्वप्रथम टिंबटिंब या देशाने अंटार्क्टिका संशोधन मोहिमेद्वारा वाढता उत्साह दाखवला. त्याचं उत्तर आहे अमेरिकेची संयुक्त संस्थाने. त्यालाच आपण USA असं म्हणतो. पुढचा प्रश्न 16, पर्यावरणीय संवर्धन करणे व संशोधन एकत्रित राबवणे या उद्देशाने 1951 मध्ये टिंबटिंब राष्ट्रांनी मिळून एकमताने या अंटार्क्टिका करारावर सह्या केल्या. तर किती राष्ट्रांनी मिळून केल्या सह्या? एकूण 12 राष्ट्रांनी. पुढचा प्रश्न 17, भारतीय शास्त्रज्ञांची पहिली तुकडी टिंबटिंब साली अंटार्क्टिकावर पोहोचली. तर बघा भारतीय तुकडी कधी पोहोचली? 1982 साली. प्रश्न पुढचा, अंटार्क्टिका खंडावर 1983 साली भारताचे पहिले केंद्र उभारले. त्याचे नाव टिंबटिंब होय. तर पहिलं केंद्र बघा उभारले, त्याचं नाव दक्षिण गंगोत्री होय. पुढचा प्रश्न 19, भारताने इसवी सन 1989 मध्ये अंटार्क्टिका खंडावर टिंबटिंब हे कायमस्वरूपी केंद्र स्थापन केले. कोणतं केंद्र स्थापन केलं बघा? तर मैत्री हे कायमस्वरूपी केंद्र स्थापन केलं. कधी केलं? 1989 मध्ये. चला पुढचा प्रश्न 20, 1998 मध्ये टिंबटिंब विभागाने ध्रुवीय संशोधन संस्था स्थापन केली. तर कोणतं विभागाने केली होती? सागर विकास विभाग.
आणि प्रश्न शेवटचा बघा, प्रश्न 21वा. इसवी सन 1991 रोजी भारताने टिंबटिंब हे केंद्र बंद केले. तर कोणतं केंद्र बंद केले त्यांनी? 1991ला दक्षिण गंगोत्री. जर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.